नमस्कार मित्रांनो, नवीन वर्ष म्हणजे नवीन आशा, नवीन संकल्प आणि नवीन सुरुवात. पण तुम्हाला माहिती आहे का, नवीन वर्ष कसं जाणार हे तुमच्या घरातील ऊर्जेवर ठरतं. वास्तुशास्त्र सांगतं की घरात योग्य वस्तू असतील, योग्य ठिकाणी ठेवले असतील तरच धनवृद्धी, सुख समृद्धी, मानसिक शांती आपोआप मिळते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरात आणायच्या 5 अत्यंत शुभ वस्तू ज्या तुमचं नशीब बदलू शकतात. 1. लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा प्रतिमा. वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी माता म्हणजे धन, समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक. जर तुमच्या घरात अजून लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तर नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी आणि या शुभ दिवशी लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा प्रतिमा आणा. तर लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा प्रतिमा ही कुठे ठेवावी? उत्तर किंवा ईशान्य दिशेला ही प्रतिमा ठेवावी. स्वच्छ आणि शांत ठिकाणी प्रतिमा ठेवावी. प्रतिमेचा फायदा काय? आर्थिक अडचणी कमी होतात आणि घरातील वास्तुदोष हळूहळू नष्ट होतात. कमाईचे नवीन मार्ग खुलतात. दररोज सकाळी दिवा लावून पूजा केल्यास मनापासून केलेली पूजा कधीच वाया जात नाही. दुसरी वस्तू आहे हत्तीची मूर्ती. हत्तीची मूर्ती. हत्ती म्हणजे काय? स्थैर्य, शक्ती, वैभव. वास्तुशास्त्रामध्ये हत्तीची मूर्ती घरात असणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. आता ही हत्तीची मूर्ती कशी ठेवावी? मुख्य दरवाजाजवळ ही मूर्ती ठेवावी. हत्तीचा चेहरा हा घराच्या आतल्या बाजूला असावा. ह्या मूर्तीचे फायदे काय? घरात अडकलेली कामं पूर्ण होतात. व्यवसायामध्ये स्थिरता येते. अचानक होणारे खर्च कमी होतात. विशेषतः नोकरी व व्यवसाय करणाऱ्यासाठी हा उपाय फार प्रभावी आहे. तिसरी वस्तू आहे तुळशीचं रोप. तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि विष्णूचा वास. जर तुमच्या घरात तुळस नसेल तर नवीन वर्षाच्या आधी नक्की तुळशीचं रोप आणा. आता तुळस कुठे ठेवावी? अंगणामध्ये किंवा बाल्कनीत, पूर्व किंवा उत्तर दिशेला. तुळशीचे फायदे काय? घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, आरोग्य सुधारतं आणि मनाला शांती मिळते. तुळशीसमोर रोज दिवा लावून नामस्मरण केल्यास लक्ष्मी कृपा निश्चित मिळते. चौथी वस्तू आहे शंख. शंखाशिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते. वास्तुशास्त्र सांगतं शंख घरात असला पाहिजेच. आता हा शंख कुठे ठेवावा? देवघरामध्ये हा शंख ठेवावा. तसेच तो स्वच्छ आणि पांढऱ्या कपड्यावर ठेवावा. शंखाचे फायदे काय? घरातील नकारात्मक शक्ती दूर होते, पैशाची अडचण कमी होते, घरात शांतता आणि सकारात्मकता वाढते. शक्य असल्यास सकाळी हा शंखनाद अवश्य करावा. 5वी वस्तू आहे पारिजातकाचं झाड. तर पारिजातक म्हणजे काय? हा एक दैवी वृक्ष आहे. वास्तुशास्त्रानुसार दारापुढे पारिजातकाचं झाड असणं अत्यंत शुभ मानलं जातं. पारिजातकाचे फायदे काय? घरात सतत सकारात्मक ऊर्जा राहते. कौटुंबिक वाद कमी होतात. घरात सुख समृद्धी वाढते. मित्रांनो, वास्तुशास्त्र म्हणजे अंधश्रद्धा नाही तर एक ऊर्जेचा शास्त्रशुद्ध अभ्यास आहे. जर तुम्ही योग्य वस्तू योग्य ठिकाणी आणि योग्य श्रद्धेने ठेवल्यास तर नवीन वर्ष नक्कीच सुख, समाधान आणि पैशांनी भरलेलं जाईल. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी ह्या 5 वस्तू तुम्ही घरामध्ये आवश्यक आणा आणि ह्या 5 वस्तू आणल्यानंतर तुमच्या घरामध्ये काय त्याचा परिणाम होतो तो तुम्ही आवश्यक त्याचा अनुभव घ्या.
लक्ष्मी कृपा, धनवृद्धी, सुख समृद्धीसाठी अत्यंत हा असा प्रभावी वास्तू उपाय आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. धन्यवाद.